जय श्रीराम पब्लिक. जय श्रीराम. आज आपल्या सोबत 4 सिरीज आहेत. हे बनवतात कसं किंवा हे बनवायचं असेल तर किती पैसे घेतात. MDF स्ट्रक्चर मध्ये बनलेली प्लस फुल्ली फिनिशिंग वापरलेली आपण. हे बनवायचं कसं तुमच्या कस्टमायझेशन नुसार आणि आपल्या सेम सिरीज नुसार पण तुम्हाला साऊंड भेटेल. हिरवा पाला अरे गायकवाड नाही झुकेगा नाही साला. अरे तिथं मार्केट गाजवा बसतो ना तुम्ही तिथलं पण वन साइड किंग आहे आम्ही. की दुनिया में बड़ा हमारा नाम है. चलती है दुनिया चलना हमारा काम है. तर जय श्रीराम पब्लिक. जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. भरपूर दिवसाच्या डिमांड नंतर फायनली आपण परत एकदा मिनी साऊंडचा ब्लॉग आणलेला आहे. आज आपल्या सोबत 4 सिरीज आहेत. 4 सिरीज म्हणजे गायकवाड नॉईस, नंतर प्रतीक ऑडिओ, VK 77 प्लस आणि SMS 99 अच्छा प्लस प्लस SMS 99 प्लस असंच काहीतरी जरा मोठे समजून घ्या. तर ह्या 4 सिरीज आपण आणलेल्या आहेत. आजचा ब्लॉग युनिक होणार आहे जरा, कारण भरपूर जणांचे कमेंट मध्ये असे प्रश्न होते की दादा नक्की हे बनवतात कसं, आम्हाला पण बनवायचंय, नक्की काय कसं कॉन्टॅक्ट करू काय. तर आज आपण हे बनवतात कसं आणि जर तुम्हाला बनवायचं असेल तर कॉन्टॅक्ट कसं करायचं, सामग्री कुठून काय आणायची किंवा हे बनवायचं असेल तर किती पैसे घेतात, हे सगळ्याचं तुम्हाला आज ज्ञान देणार आहे आम्ही. सो अजिबात स्किप करू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्या सोबत आहे गायकवाड नॉईस सिरीज. माझं नाव अकुल आहे आणि माझी सिरीज गायकवाड नॉईज आहे. तर त्यानंतर आपल्या सोबत आहे प्रतीक ऑडिओ. आपली 2x2 टप अशी सिरीज आहे. MDF स्ट्रक्चर मध्ये बनलेली प्लस फुल्ली फिनिशिंग वापरलेली आपण. फुल क्लिअर साऊंड चेक आहे. पुढे ऐका. नाव प्रतीक शेठ पत्तेवार. प्रतीक ऑडिओ सिरीज आणि जिरा उभा राहिला. बोल थांबकी मला बोलू दे. हा आणि व्हिडिओत पुढं जर तुम्हाला असं बनवायचं असेल तर काय खर्च येतो किंवा काय प्रोसेस आहे ते पण तुम्हाला प्रतीक सांगणार आहे. त्यामुळे अजिबात स्किप करू नका. आता नेक्स्ट सिरीज आहे आपली VK 77 प्लस. दिसणार आहे सगळ्यात मोठी सिरीज आहे. त्याचा मालक काय म्हणतोय ते पण बघा. माझं नाव विराज आहे. माझी सिस्टीम 2x2 टप प्लाझ्मा आणि ह्याची फिनिशिंग एवढे नाही पण सनबोर्डची बनलेली आहे आणि स्प्रे कलर. सबस्क्राईब करा. भाऊ राहिला राव. भाऊला काय शांत बसलेलं आहे. माझं नाव सांगतो बस. थांबा. माझं नाव सांगा आणि माझी सिरीज ही आहे. बोल. तुला ओळखतील लोक. ही माझी SMS ची सिरीज आहे. घरात बनवलो. घरात बनवली. घरात बनवलं. रोडला नाही बनवली, घरात बनवली. हा टेस्टिंग देऊ आणि मग सांगू. यार भाऊ अरे मटेरियल पडायला लागले. पडायला लागलं कसं लावायचं. सो गाईज फर्स्ट ऑफ ऑल आपण सगळ्यांच्या टेस्टिंग ऐकून घेऊ आणि नंतर नॉलेज घेऊ की नक्की हे सगळं मटेरियल बनलंय कसं, की यांनी कसं डोकं लावलं, कुठून यांना आयडिया आली, हे सगळं आपण पुढे पाहूयाच. पहिला आपण टेस्टिंग ऐकून घेऊया. चला. हा तर कोण लावतोय पहिलं. थांबा की हे पुढे जाईन मी. हा तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गायकवाड नॉईसची टेस्टिंग ऐकूया. कसं काय आवाज येतोय ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. हो लागाव ऑपरेटर. ऑपरेटर हारी. ऑपरेटर हारी लाव खारी. नुसता म्हणतो बाई लाव. लावा. अरे तू लाव. आवाज कसा वाटला टेस्टिंगचा ते तुम्ही कमेंट करून सांगा. पुढे कॉम्पिटिशन होणार आहे, 1 नंबर होणार आहे. आता आपण ऐकू प्रतीक ऑडिओची टेस्टिंग. भाऊ लावा.
आम्ही लाव नको. ऑडिओचा पण वॉइस कसा वाटला तो पण कमेंट करून नक्की सांगा. आता नेक्स्ट हे लय BTS देते ती. आता नेक्स्ट आपल्या थर्ड सिरीज VK77+ ह्याची पण साऊंड टेस्टिंग ऐकून घेऊया आपण एकदा. भाऊ वाजवा दिसाय तर लय मोठे आहे, आवाज बघू कसा आहे. 2-3 प्रीवियस नाम है वो रॉकी और कौन शहर में भागे मैं अभी हूँ होश में आ रहा हूँ जोश में और एक जाम मेरे साथी आपल्या चौथ्या सिरीज कडे SMS 99+. भाऊ वाजवा. जळलं काय? तर 4 सिरीजचे आवाज ऐकून तुम्हाला कसं सिरीजचे साऊंड ऐकून तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यात चांगलं कोणतं वाजतंय ते पण सांगा. इथं सुरुवात आहे, अजून तर कॉम्पिटिशन करायचंय, त्यामुळे स्टे ट्यून. भरपूर जणांचे असे प्रश्न होते की हे बनवायचं कसं, हे बनवायचं कुठून, आम्हाला पण बनवायचंय दादा, नक्की कॉन्टॅक्ट कुठं करू. तर आपल्यासोबत खास प्रतीक आहे. भाऊनी स्वतःची सिरीज तर बनवलीच, पण जे जे शौकीन माणसं आहेत, ज्यांना माहित नाही, यातलं नॉलेज नाही, त्यांना पण भाऊ स्वतः सिरीज बनवून देतो. त्याबद्दल थोडी माहिती प्रतीक आपल्याला देईलच. आपल्याकडं तुमच्या कस्टमायझेशन नुसार आणि आपल्या सेम सिरीज नुसार पण तुम्हाला साऊंड भेटेल. तुमच्या साईज आणि कस्टमायझेशन वरती आपण रेट ठरवू, कमी जास्त केलं जाईल. आणि खाली दिलेलं 2 Instagram ID म्हणजेच की मी आणि विराज, दोन्ही ID वरती तुम्ही संपर्क करू शकता. नुसते साऊंडच नाही, DJ ट्रक बनवायचा असेल किंवा लाईट किंवा काय अजून क्रिएटिव्ह आहे, सगळे साऊंडचे मटेरियल तुम्हाला भेटून जातात. ट्रस वगैरे सगळं काय काय ते तुम्हाला एम्प्लिफायर वेळेनुसार कळेलच. आणि ज्यांना ज्यांना जे जे शौकीन आहेत, ज्यांना ज्यांना बनवायचंय, त्यांनी खाली आयडिया दिलेले आहेत, त्यांना मेसेज करू शकता तुम्ही. आणि तुम्ही रेट ठरवू शकता, एकदम अफोर्डेबल रेट आणि एकदम चीप मध्ये चांगलं क्वालिटी, चांगली फिनिशिंग, चांगली क्लिअरिटी, सगळं चांगलं. चांगलं स्ट्रक्चर, कॉम्पिटिशन सेटअप सुद्धा भेटेल. थोडंसं एक्सपेन्सिव्ह जाईल, पण कॉम्पिटिशन ऑलवेज क्लिअर. जरा पब्लिकला कोण लावतंय पहिलं पहिले या दोघं काय
ही दोघं मग ती दोघं मग परत ह्याच्यासोबत आहे काय तू बाई म्हणला? तू लाव आपण तो एक आणि ह्याच्यात लाव. 2 वर्सेस 2 लाव. कोण त्याला अनुज आणि पहिलं गायकवाड SMS गायकवाड नॉईस आणि SMS प्लस मध्ये आपण कॉम्पिटिशन लावूया. बघूया कोणच चांगलं वाजतं. पाहुणे हॉन्सर सुरुवात करा भाऊ. लाव रे लावणार रे. पहिले ह्या दोघांची होऊन द्या आता. पोरी कर चालू. कर रे. बंद करू का मी बाळ? प्लस आणि SMS 99 प्लस लावा दाखल. आम्ही नाही वाटत. लावा तू वाकूच नको तू. समोरच्याला अरे भाव अरे भाव.
ये क्या हो जाएगा, कापड़ हो जाएगा, कापड़ हो जाएगा। भाऊ वाजायला लागला बघा, छोटा पॅकेट बडा धमाका आणि बडा धमाका. हिरवा हिरवा पाला, अरे गायकवाड नाही झुकेगा नाही साला. भाऊ बंद कर एक मिनिट, भाऊचा नवीन डायलॉग आला एक मार्ग. हा बंद करून टाका. भाऊचा डायलॉग आहे का? भाऊचा डायलॉग आठवलाय. भाऊ डायलॉग अरे थांबा की. अरे अरे थांब की बाबा. अरे याला काय थांबवा ना. काय काय करणार ना. हा भाऊ. हा अरे 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 याला कोणतं बंद करा. डायरेक्ट जनसेट बाजूला कर त्याचा. त्याचा जनसेट बाजूला कर डायरेक्ट. भाऊ विटा पेटवले उचलू नको. हाय त्या विटा बरोबर ठेवायच्या तिथं. 5 नाही 10 रुपयाला एक विटे भाऊ. बघ हाय भाऊ. भाऊ हा अरे जिथं मार्केट गाजवा बसता ना तुम्ही, तिथले पण वन साइड किंग आहे आम्ही. लावा टाकन.
काय म्हणला? हा होऊन दे भाऊ. बादशाहों की दुनिया में बड़ा हमारा नाम है, बादशाहों की दुनिया में बड़ा हमारा नाम है, जलती है दुनिया जलाना हमारा काम है। सो गाईज साऊंड कॉम्पिटिशन एंड झालेली आहे, पण डान्स कॉम्पिटिशन आहे आता बघा. सो गाईज साऊंड कॉम्पिटिशन आपलं एंड झालेलं आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. साऊंड परचेस करा. हा तर हा ज्यांना ज्यांना साऊंड घ्यायचे असतील भाऊ हा त्याचा चोर हा ज्यांना ज्यांना साऊंड बनवायचे असतील ना भाऊ आयडी टाकलेलं आहे खाली. DM करा, लवकरात लवकर DM करा आणि भाऊला मेसेज करा. भाऊ तुम्हाला डिटेल देईल नक्की काय कसं काय बनवायचं डिस्कस करा आणि भाऊला ऑर्डर द्या. एक नंबर. ऑलरेडी 4-5 ऑर्डर डिस्पॅच झालेले आहेत. हां अजून भरपूर काम आहेत पेंटिंग. लेट व्हायचं नसेल तर आजच मेसेज करा ज्यांना ज्यांना करायचे असेल. आता उचला. शाळा फिळा बुडू नका तुझ्या. हा आणि मेन म्हणजे शाळा बुडू नका याच्यासाठी. शाळा बुडू नका रे रविवारच्या दिवशी. हा चालले बघा सिस्टीम चालली त्यांच्या गावाला. कुठे गेलाय रे? लाकूडचे टॉप घेऊन कुणाला फोडाय गेलाय? हा का म्हणजे काल एक ऑर्डर दिली का तुम्ही? म्हणून एक टॉप लावलेला 2 टॉप भाड्यावर. होय. ऑर्डर डिस्पॅच केली आणि अर्जंट मध्ये 2 टॉप ह्याचे भाड्यावर दिले. गेला कॉम्पिटिशन. त्याला कुठे आहे कॉम्पिटिशन? 15 नंबरला कॉम्पिटिशन आहे भाऊ. आता काढावं लागेल सगळ्या टॉपवर. तेच ना आमची टॉप आहे ती स्वतःचं नाव टाकतो. चालायचंच घ्या. तुम्हाला नवीन ऑर्डर येतील अजून. स्टेट भाऊ सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. ऑर्डर द्या भावा पोरांना बनवायच्या. हर घर मिनी साऊंड योजना आहे. हर घर मिनी साऊंड योजना. चला बघा एक बेस एक टॉप उचलायला एक माणूस आहे अख्खा. मोठं आहे सगळं. आता हे उचलायला क्रेन बोलवायची का? सो गाईज व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भरपूर साऊंडचे दिवाने आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करतात आपला चॅनल. मग अधूनमधून दर 2-3 दिवसाला कमेंट असतेच की भावा मिनी ब्लॉग मिनी ब्लॉग मिनी ब्लॉग. मग वेळ भेटेल तसा आणि पोरांना वेळ असेल त्या हिशोबाने आपण मिनी ब्लॉगचं काही ना काहीतरी चालू करतोच. आणि काल सहजच असंच पोरं म्हणले की आम्ही आता साऊंडचं हे पण करतो की ऑर्डर पण घेतो बनवून पण देतो लोकांना. म्हणलं का नाही तुमचं जरा प्रमोशनच मारावं. तुम्हाला जरा 2 पैसे आले
उलटं चांगलंच आहे ना, पोरांचं जरा भलं झालेलं. त्यामुळं म्हणलं उद्या एक काम करा, सगळ्यांनी साऊंड घेऊन या, आपण प्रमोशन मारू. आपण ब्लॉग मार्फत पब्लिकला सांगू की बाबा असं असं आमची पोरं साऊंड बनवतात. कुणाला बनवायचं असेल तर सांगा. सो आय डी टाकलेलंच आहे नव्हतं मी. ज्यांना ज्यांना बनवायचं असेल जायचं, मेसेज करायचे, ते तुम्हाला प्रॉपर डिटेल देते. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.